बुरा न मानो होली है. होळीच्या दिवशी आमच्या गावाकडं होळी पेटवायच्या आधी गोऱ्या गोळा करण्याचं, लाकडं गोळा करण्याचं काम चालतं. आणि या लाकडं गोळा करण्याच्या कामाच्या वेळेला बोंबा मारण्याची पद्धत आहे. आता या बोंबा नुसत्या मारायच्या नसतात, तर वेगवेगळ्या शिव्या देऊन मारायच्या असतात. अर्थात होळीच्या शिव्या या अश्लील असतात आणि गावातली चांगल्या घरातली पोरं सुद्धा, चांगल्या म्हणजे सुशिक्षित असलेल्या घरातली पोरं सुद्धा बिनधास्तपणे शिव्या देत फिरत असतात. या शिव्याचं कोणालाच कधी वाईट वाटत नाही, कारण एकच, बुरा न मानो होली है. होळीच्या तेजात, होळीच्या आगीत या सगळ्या वाईटांचं भस्म व्हावं यासाठी आपल्या मनातल्या सगळ्या विकारांना बाहेर काढण्याची ही होळीची पद्धत. एकदा विकार त्या आगीत जळून शांत झाले की पुढे अख्खा वर्ष आम्ही पुन्हा नव्या विकारांसाठी सज्ज होतो की काय, असाही प्रश्न पडतो. स्पेस करून घेणं असं आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला होळीची सांस्कृतिक माहिती द्यायला आलेलो नाही. मला होळीचं धार्मिक महत्त्व देखील पटवून द्यायचं नाही. जनरली मीडियावाले होळीच्या निमित्ताने जे रंग उधळतात ना, तेच रंग उधळलेले रंग मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे. आपलं दाखवणं आपल्या तोंडातून आणि तुमचं बघणं कानातून, त्यामुळं डोळ्यांना दिसण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही हे रंग उधळलेले माझ्या तोंडातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही कानाने बघायचेत. एवढाच काय तो आजच्या होळीचा प्रसंग. मंडळी, होळीच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या सगळ्या शिव्या या मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही अनुभवत आलेलो आहोत. म्हणजे अगदीच संजय राऊतांच्या तोंडून नेहमी येणारे शब्द चू ती या, भ ड वा, हे 2 शब्द तर आपल्या परिचयाचे झालेले आहेत. ही भडवेगिरी, ही चुतियेगिरी, ह्या सगळ्या शब्दांना आता आपण इतके सरावलो आहेत की या शिव्याच वाटत नाहीत. खरं तर भ ड वेगिरी काय असते हे मी तुम्हाला जरा नीट समजून सांगणार आहे. मध्यंतरी कोरोनाची लाट आली होती, पहिली दुसरी. या लाटेमध्ये अनेक उद्योजकांच्या उद्योगाचं वाटोळं झालं. आता किराणा दुकानदार वगळता बाकी सगळ्यांचे धंदे बसलेले होते. हॉटेल व्यवसाय, पर्यटन इंडस्ट्री, बाकी सगळी कामं ही साफ झोपलेली होती. या कामामध्ये फटका बसलेला पण दुर्लक्ष झालेला महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग म्हणजे वेश्या. मंदीचं सावट पुण्याच्या बुधवार पेठेवरही होतं आणि मुंबईतल्या ग्रँड रोडवरही होतं. या वारांगणांना खायचे वांधे झाले होते, अशी स्थिती कोरोनानं आणली होती. इथे 2 गज की दूरी आवश्यक असताना जिथे दूरीच संपवायची असते, दूरी न रहे कोई आज इतने करीब आओ, अशी अवस्था जिथं असते, तिथे तोंडाला तोंड लावून कोरोना घ्यायला द्यायला कोण जाईल, हा मोठा प्रश्न. खरं तर कोरोनाच्या भयानं या व्यवसायाला अगदीच मंदी काय, बंदीच आली होती. म्हणजे मध्यंतरी त्या काळात ते बलबीर पाशा आला म्हणून आवरण तरी आलं होतं एक, आणि त्या आवरणानंतर पुन्हा खुलेपणाने सगळं सुरू झालं होतं. आता मात्र मुखावरण नसल्यामुळं कोरोनाची देवघेव घेणं खूप सोपं होतं, म्हणूनच या धंद्यावर मंदी आली. आता या धंद्यात बायांना कामाला लावून जे कमाई करतात त्यांना बडवा म्हणतात. भाड खाणारा तो बडवा. खरं तर महिलांना कामाला लावून, धंदा करायला लावून पैसे कमवून त्यातून पैसे मिळवणारा बडवा हा समाजामध्ये हेटाळणीचा पात्र असतो. पण सरकारी योजनांच्या मधून असे ते कितीतरी तयार झालेले आहेत. मध्यंतरी पुण्यामध्ये अशा महिलांना पैसे देण्यासंबंधीची योजना आली. ही योजना आल्यावर सरकारी अनुदान त्यांच्या खात्यावर थेट जायला हवं, पण काही संस्थांनी अशी काही शक्कल लढवली
की त्या यादीत आपल्या आजूबाजूच्या घरकाम करणाऱ्या, धुनी भांडी करणाऱ्या महिलांची नावं घातली, त्यांच्या खात्यावर पैसे टाकले, त्यांना काही पैसे देऊन पैसे बाकीचे परत मागण्याचा प्रयत्न केला आणि पितळ उघडं पडलं, कारण काही महिलांनी पैसे परत द्यायला नकार दिला. पुण्यामधल्या या प्रकरणाची चौकशी चालू असतानाच नांदेडमध्ये देखील असंच घडलं. महाराष्ट्राच्या सरकारनं 51 कोटी रुपयांचा निधी या वेश्यांसाठी दिला होता आणि त्यांच्या हातात थेट पैसा जावा यासाठीची ती व्यवस्था होती. आता या व्यवस्थेत 2 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा, जवळपास 3 कोटीच्या आसपासचा निधी एकट्या नांदेड जिल्ह्याला मिळालेला होता. म्हणजे नांदेड जिल्ह्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना 2.81 करोड रुपये वाटायचे होते. आता हे वाटपाचं काम आदर्श शिक्षण संस्था प्रसारक मंडळ कासारखेडा या संस्थेला देण्यात आलं. आता लोकांनी या संस्थेला विचारलं की बाबांनो, कुणाला वाटलं ते सांगता का? ते म्हणाले नाही. अहो, कोणत्या महिलांची नावं तुम्ही दिलेली आहेत? ते म्हणले नाही, असं वेश्यांची नावं उघड करता येत नाहीत. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लपवणे हा 2 मोठे कायदे आहेत बघा, फार छान कायदे आहेत. म्हणजे अभिव्यक्तीच्या नावाखाली कोणी काही गरळ ओकली, बरळलं तर त्यावर आक्षेप घेता येत नाही, आणि गोपनीयतेच्या नावाखाली अनेक वाईट लोकांची आयडेंटिटी उघड करता येत नाही. आणि वेश्यांची आयडेंटिटी उघड करू नये यासाठी ती यादी गोपनीय असल्याचं सांगितलं. लातूरला आमचे एक पत्रकार मित्र होते आणि ते पत्रकार परिषदेमध्ये DHOनी कॉपर टी बसवण्याचं टार्गेट पूर्ण केल्याची पत्रकार परिषद घेतली होती. हा जुना काळ सांगतोय मी. आणि त्यावेळेला त्यांनी उठून विचारलं होतं की कॉपर टीचे सगळेच्या सगळे पैसे तुम्ही हाणले वाटतं. ते म्हणाले असं कसं म्हणताय? अहो, तपासणार कसं म्हणाले बसवली म्हणून? तुम्ही म्हणताय म्हणून बसवली. तसं या वेश्यांना पैसे दिलेत की नाही याची यादीच गोपनीय ठेवली तर होणार कसं? कळणार कसं? मग या संस्थेने पैसे दिले कोणाला? बरं, हे कळणार तरी कुठून? मग प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हाताशी धरून काही समाजसेवा करणाऱ्या संस्थांनी या महिलांना तुम्हाला पैसे मिळालेत का विचारलं. तेव्हा त्या बिचाऱ्यांनी तर आम्हाला असली कुठली योजना महाराष्ट्राच्या सरकारनं आणली आहे हेच माहीत नसल्याचं सांगितलं. लोकांच्या वासना शमवून स्वतःच्या पोटाची भूक भागवणाऱ्या बायांच्या अनुदानावर सुद्धा डोळा ठेवून त्याला लाटणारे नराधम हे भडवा या शब्दाच्या पलीकडचे असतात आणि त्यांची हे भाड खाणं हे पराकोटीचा हलकटपणा असतो. एवढं सुद्धा भान या मंडळींना राहू नये आणि महाराष्ट्राच्या सरकारने याची साधी दखल घेऊ नये यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? अहो, कोणत्या पैशात अपहार करावा? वेश्यांना द्यायच्या पैशामध्ये अपहार करावा? त्याही पैशात तुम्हाला खाण्याची इच्छा होते. म्हणून मी बुरा न मानो होलिये असं म्हणालो होतो, कारण या सगळ्या बोलण्यामध्ये स्वाभाविकपणे शिव्या येणार होत्या आणि या माझ्या शिव्या देण्याच्या स्वभावाला तुम्ही चुतियागिरी म्हणून माझा उल्लेख करणार होताच. त्यापेक्षा आपण एकमेकाला शिव्या देऊया आणि बुरा न मानो होलिये असं म्हणूया. अहो, कुठे कुठे पैसे खावे? वेश्यांच्या विषयात पैसे, डिग्र्यांच्या विषयात भ्रष्टाचार, पेपर फुटीत भ्रष्टाचार, भरतीमध्ये भ्रष्टाचार, डान्स बार चालवण्यासाठी पैसे 100 कोटी, पुन्हा पोरी दुसऱ्यांनी नाचवायच्या, त्यांनी पैसे कमवायचे. म्हणजे एक भाड खाणारा त्याच्यावर दुसरा भाड खाणारा, त्याच्यावर तिसरा भाड खाणारा, म्हणजे डान्स बारचा मालक एक पहिला भाड खाणारा, त्यानंतर तो वाझे त्यांची भाड खाणारा, आणि वाझेला मागून आता जेलमध्ये जाऊन बसलाय तो तिसरा भाड खाणारा. एका भाड खाणाऱ्याच्या वर 3 भाड खाणारे असल्यावर महाराष्ट्रात होळी जोरजोऱ्यातच साजरी झाली पाहिजे की हो. म्हणून आत्ता लागलेल्या होळीच्या आगीसमोर बोंबा मारत फिरण्यापलीकडं महाराष्ट्राच्या जनतेच्या वाट्याला
काहीही आलं नाहीये. म्हणूनच या भाड खाणाऱ्या लोकांच्या नावानं हे नाटकी वाटेल कदाचित, तरीही मी बोंब मारतोय, ठोब 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 बोंब मारतोय आणि सांगतोय की बुरा न मानो, होली है. नमस्कार.